कलियुगामध्ये आपण सगळी भक्ती करतो, कोणत्याही गोष्टी करतो, त्यांना तेवढा सक्सेस खूप नंतर भेटतो. पण जे जे बोलतो ना आपण की नास्तिक असतात, जे अजिबात विश्वास ठेवत नाही, त्यांना लगेच सक्सेस भेटून जातो. प्रारब्धाचा भाग आहे एक. प्रारब्ध म्हणजे या व्यक्तीने गतजन्मामध्ये जे काही चांगले कर्म केलेले असतील ते या जन्मामध्ये उतरतात. तो जो कर्मांचा बँक बॅलन्स आहे तो या जन्मामध्ये तो भोगत आहे. आणि तुम्हाला वाटतं अरे तो देवपूजा करत नाही, मग हे कसं? तो त्याच्या कर्मांचा बॅलन्स आहे जो या जन्मात तो भोगत आहे. मग मी का भोगतोय? कारण तुझ्या कर्मांचा बॅलन्स निगेटिव्ह होता जो तू भोगत आहेस. आणि त्या कर्मांचं बॅलन्स हो यासाठी तुला अध्यात्माशी तरी जोडता आलं पाहिजे, जेणेकरून कुठली तरी एक शक्ती तुझ्यासाठी उभी राहील. जो भक्त स्वामींशी जोडला गेलेला आहे त्याला एक गोष्ट कळली पाहिजे की प्रारब्धाचे जे भोग आहेत ते मला भोगताना कुठे कुठे जे जे ताण तणाव जे काही संकट येतात ते मला निरसन मलाच करायचं आहे ना. भले मार्ग मला स्वामी देतील पण त्याचं निरसन मलाच करायचं आहे.